सिटी न्यूज वसा जनसेवेचा। अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे आणि त्यांच्या काही लुटारू संचालकांच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयावर 13 डिसेंबर पासून उपोषणाला सुरुवात होते आहे। मागील वर्ष देखील अधिवेशनात झालेल्या उपोषणादरम्यान दिलेल्या आश्वासनांची सरकारने योग्य ती दखल घेतली नसल्याने यंदा पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। दरम्यान जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेतील भ्रष्टाचार प्रकरणी सहकार आयुक्त अत्यंत बोटचेपी भूमिका घेत असल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती या संस्थेत बोकाळलेल्या अनिर्बंध भ्रष्टाचाराच्या संदर्भात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन सातत्याने आवाज उठवत असून या माध्यमातून आम्ही बँकेचे ठेवीदार, ग्राहक, भागधारक यांना जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहोत। बँकेचे अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे हे अत्यंत हिटलरशाही व्यक्तिमत्व असून त्यांनी आजवर बँकेचा कारभार करताना प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। या भ्रष्टाचारातून कोठाळे यांनी मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती देखील जमवली आहे। या कामात कोठाळे यांच्याप्रमाणेच त्यांचे काही सहकारी संचालक देखील मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत। संचालकांनीही केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम केलेलं आहे, परंतु एकीकडे कोठाळे आणि त्यांचे संचालक चांगलेच गबर होत गेले, परंतु त्यातून मोठ्या प्रमाणात बँकेला फटका सहन करावा लागला आहे। दिवसेंदिवस बँकेची स्थिती खालावत चालली आहे। बहुजन समाजाच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेली ही बँक आज बहुजनांच्या ऐवजी केवळ कोठाळे आणि त्यांच्या काही लुटारू संचालकांचे तसेच त्यांच्या मर्जीतील मुठभर लोकांचे भले करीत आहे। ही स्थिती बदलली नाही तर बँक डबघाईला आल्याशिवाय राहणार नाही। ही स्थिती पाहून बँकेच्या काही हितचिंतकांनी बँक वाचवण्यासाठी आता जोरदार पुढाकार घेतला आहे। त्याचाच एक भाग म्हणून 13 डिसेंबर पासून उपोषणाची नोटीस देण्यात आली आहे। ही नोटीस देणाऱ्यांमध्ये उत्तम चरपे, बाळासाहेब वैद्य, सुरेश उमक, दिगंबर पुरी आणि स्वप्नील देशमुख यांचा समावेश आहे। हे सर्वजण 13 डिसेंबर पासून नागपूरच्या मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहेत। विशेष म्हणजे मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात देखील हे सर्वजण उपोषणाला बसले होते, मात्र त्यावेळी सहकार आयुक्त सुनील कवडे पुणे यांनी प्रत्यक्षात उपस्थित राहून हे उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती। तसेच लवकरच बँकेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते। सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा किती टोकाचा असू शकतो यावरून दिसून येते। सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या आश्वासनाला आता तब्बल 1 वर्षाचा कालावधी उलटून गेला, परंतु अद्यापही बँकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर म्हणावी तशी कारवाई झालेली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा उपोषणकर्त्यांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले आहे। दरम्यान उपोषणकर्त्यांनी मागणी केली आहे की बँकेच्या संपूर्ण भ्रष्ट व्यवहारांची चौकशी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई तात्काळ सुरू करावी। उपोषणकर्त्यांनी एकीकडे सहकार आयुक्तांकडे तर दुसरीकडे जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडेही पत्रव्यवहार करून आपली कैफियत मांडली आहे। दरम्यान उपोषणकर्त्यांच्या या नोटिशीने कोठाळे आणि त्यांच्या काही लुटारू संचालकांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे तर आहेच, परंतु सहकार खात्यातही खळबळ माजली आहे। कारण 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील सहकार विभागाने दोषींवर कारवाई करण्यासाठी म्हणावी तशी हालचाल केली नाही। हे नेमके काय गौड बंगाल आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आज प्रत्येकाला आहे। सरकारी यंत्रणेचे काम खरंच इतके ढिसाळ आहे की जिजाऊ बँकेची चौकशी न लागण्यासाठी काही अर्थपूर्ण हालचाली झाल्यात याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। दुसरीकडे कोठाळे आणि त्यांचे संचालक हे आता बँकेच्या निवडणुकांना सामोरे जात आहेत। 31 डिसेंबर रोजी बँकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। या स्थितीमध्ये कोठाळे आणि त्यांच्या लुटारू संचालकांच्या विरोधात उपोषण होणे हे नक्कीच त्यांना परवडणारे असणार नाही। कोठाळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यासाठी आटापिटा करीत आहेत, मात्र त्यांना ही निवडणूक चांगली जड जाण्याची शक्यता आहे, कारण कोठाळे यांचा भ्रष्ट कारभार आता चव्हाट्यावर आणलेला आहे। त्यामुळे बँकेचे सुजाण मतदार कोठाळे यांना पुन्हा निवडून देण्याची शक्यता नाही। कोठाळे यांचा भ्रष्ट कारभार दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजने सातत्याने उघडा पाडला आहे। त्यातच आता या उपोषणाची भर पडल्याने कोठाळे आणि त्यांच्या काही संचालकांची नक्कीच झोप उडालेली असणार। सुज्ञ मतदारांनी वेळीच जागृत होणे गरजेचे। काही असले तरी बँकेच्या सुजाण मतदारांना आमचे आव्हान आहे की कोठाळे आणि त्यांच्या काही संचालकांचा कारभार अत्यंत भ्रष्ट आणि मनमानी आहे। त्यांनी बँकेला अडचणीत आणून स्वतःच्या तुंबड्या भरल्या आहेत। कोठाळे आज मतदारांना खोटी माहिती पुरवून त्यांची दिशाभूल करीत आहे।
ते बँकेचे अवास्तव चित्रण करत असल्याचं स्पष्ट आहे। बँकेची आजची स्थिती अजिबात चांगली नाही, परंतु कोठाळे हे मान्यही करणार नाहीत आणि कोणाला सांगणार देखील नाहीत। त्यामुळे मतदारांनी सजग होण्याची गरज आहे। आम्ही काही दिवसांपासून जिजाऊ कमर्शियल बँक अमरावती यांची पोलखोल केली असून त्यांनी केलेल्या प्रत्येक खोट्या आरोपाला त्यांनाच त्यांच्या तोंडघशी पाडले असून बँकेच्या स्थापनेपासून प्रशासनाची आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या, एक हाती कारभार करणाऱ्या अध्यक्ष आणि संचालकांना चांगलेच धारेवर धरून 2023 निवडणूक प्रक्रिया लावेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच होता आणि आता पुढील प्रत्येक सत्रात जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही हे सत्र असेच सुरू राहणार। विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी सर्जिकल, लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,